मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं वृक्षतोडीची जाहिरात देण्यात आली। वादाच्या भोवऱ्यात ही जाहिरात आता सापडलेली आहे। पालिकेने वृक्षतोडीची जाहिरात एका उर्दू वृत्तपत्रामध्ये दिली, त्यामुळे मुंबईची अधिकृत भाषा उर्दू कधी झाली असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे। विशेष म्हणजे महासागर हे वृत्तपत्र केंद्र सरकारच्या मान्य यादीमध्ये नसल्याचं शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे मुलुंड विधानसभा संघटक ॲडव्होकेट सागर देवरे यांनी म्हटलेलं आहे। एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे याच्या एक्सटेन्शनसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे शेकडो झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि ह्या कत्तलीसाठी सगळीकडे झाडांना जी नोटीस लावण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचा कारभार उर्दूमध्ये कधीपासून सुरू झाला आहे, मुंबईची भाषा उर्दू कधी झाली हा प्रश्न निर्माण होतोय। मुळातच केंद्र सरकारची एक यादी असते की ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांची नावं असतात आणि त्याच वृत्तपत्रांमध्ये सरकारी जाहिराती द्यायच्या असतात। या दोन्ही वृत्तपत्रांची नावं या यादीमध्ये नाही आहेत आणि असं असताना लोकांच्या केवळ दिशाभूल करायची आणि आपलं काम चालवून घ्यायचं हेच यामधनं स्पष्ट होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।